श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील अध्याय 13 पाहणार आहोत. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र. अध्याय दही वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंद करीत असे. स्वयंपाक कधिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी. तयात एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा मनी समजला. अनेक उपाये करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विण दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रीन ते धरुनिया करी घेऊनी गेले बाहेरी. पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तै पासुनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी घराणे सांगता. समर्थाशी बाई ते शब्द तडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घर येत चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात. विचार येतात त्वरित सुंदराबाईशी सोबत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येस्तवर म्हणे द्यावीजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून स्तवर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन स्तवर हार मागू लागला. बाळप्पा बोले स्तवर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादारापाशी चोळप्पा करणे. जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायची. असे भाषण ऐकून जमादारा परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून करती राग आला राणीप्रती. सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करे जो होता आजवरी तो काढून तयाशी दूर करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी. धन्यप्राप्ती त्याभारी समर्थ कृपेने होत असे. असे एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतले समर्थ. काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कुणी 1 कुणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पात देऊन समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयाशी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पाशी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानाची दुःख फार झाले. स्वामीपुढे वस्तू येते त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावुनी. चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावुनी दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे इथुनी.
ऐसा केला विचार, झाली असता रात्र, बाळप्पा गेले बिराडवर. खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थाची घेऊनी, म्हणती जावे येथुनी याकरिता दुसरे दिनी, समर्थाजवळी पातळी. आपली आज्ञा घ्यावयाशी, बाळप्पा येतो या समयाशी. अंतर्ज्ञानी समर्थाशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनाशी येत, त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्याच स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन स्तवर आसन त्याने मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत, हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी, गर्व भरे ती कोणाशी, मनिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर, समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत, त्याशी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित. अशा प्रकारे करून बाईची कृत्ये दरबारी विदित केली. थोर थोरी बाईने राहावी दुरी, श्री चरणापासून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयाची हुकुम झाला स्तवरी, बाईशी दूर करावे परी राणीस भिवून तैसे न केले त्याने. समर्थ दर्शनाची एके दिनी कारभारी पातले. तयाशी बोलते समर्थ, कैसा कायता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मुनी समजले. मग त्याने त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईशी आणावे म्हणती स्तवर. आज्ञेप्रमाणे स्तवर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेते ऊर बडवूनी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे निरपर आहे. मग सेवा करावयाचे घेऊन गेले. बाळप्पाशी म्हणते, देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयाशी, द्रव्यशा नाही आमाशी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ता सांगून करेविले स्त्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु, ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तयाशी सद्गुरुचरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोते होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कार करीती, तयावरी होती कृपाळू. पुढले हे अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया, रतन तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणपणस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. श्री स्वामी चरित्र सारामृत. चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशामना, जय जयाजी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. आपल्या कृपे करून त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे आपल्या कथा वदावया. बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकुनी श्रोतया. संतोष हो बहुसाळ, कैसी करावी आपली भक्ती. हे नेणे मी मंदमती, परी प्रश्न करीती श्रोते अल्पमती. सांगत असे, प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी शरण, शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपुनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य. नैवेद्याकारणे स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर, उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाममंत्र श्रेष्ठ पै.
आजनुबाहू स्वास्य वदन काश्याय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिशे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाची अगहरणा परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंता ब्रह्मांडदिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिलेले समग्र. तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. आसून या निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शस्त्रांतही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्त्र मुखही निश्चिती क्षीणला ख्याती वर्णिता. दृढ ठेवली चरणी माथा रक्षावी मनसी समर्था. कृपा कटाक्षा दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देईजी सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसवण. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर. तो नामचरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार करधी प्रगटोपय. शांती मन सदा वसो व्रथाभिमान. नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी. चित्त वसो व्रता विषयाची नसो. वासना या मनाते सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम. दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावे असत्यता सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था आसुनिया संसारात प्राचीन. तव ज्ञानामृत प्रपंच आणि परामर्थ तिने सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करीती आनंद होय समर्था. संतशुनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवार उपोषण सोडावे तेणे बुद्धी सतसत्य हे. त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रतिने जपावा अहोरात्र. तेणे सर्वार्थ पाविजे ब्रह्मांडा या क्षत्रिय कंदिगा लागुनी. मुख्य जप हा चौरवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप याच करावा. प्रसंगी मानस पूजा करीती तीही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावे स्वामी भक्ती हे नेणे मी मंदगती परी. असता शुद्ध चित्ती तिची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जैसे भक्तीचा धम्म व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. धम्मे षडोपचारी ते प्रिय नव्हेचे समर्था. बावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा. कृपा इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकवत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणपणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15वा. श्री गणेशाय नम. न लगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी. पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता. तेथे काही नुरेची वर्तता असता संसारी. स्वामीपद आठवी अंतरी तया ते या भवसागरी. निश्चय तरी ती समर्थ सर्व कामना पुरवून. अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहता असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. आपली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाची चित्ती. स्वेच्छे वर्तनी करीती काही न जाणती जन वार्ता. कोणाशी भाषण न करीती कोणाचे ग्रहा न जाती. दृष्टोत्तरे जन तडिती तरी क्रोध नयाची.
शीतोष्णाची भीती नसेचे ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ, सुख दुःख समान सदा तृप्त असे मन. लोकवस्ते आणि वन दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते, या वेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजरी. 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज, कंठक्षया करून तिये वेरे केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे, अंतरी पटली खून येती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन कंठक्षयेवरी केले, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका. पाप ताप आणि दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेविती. तत्काळ मस्तकी दयाचे बसप्पाचे चरणी, मन जडले तैपासून राहू लागला निषेदिनी. स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील असमर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हासत कुटिले जन तयाते, वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला. वेडा झाला निश्चये मग बसप्पाची कांता, ऐकून ऐशी वार्ता करीतसे अकांता. म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे बसप्पा येता ग्रहाशी, दृष्टोत्तरे बोले त्याशी. म्हणे सोडिले संसाराशी वेळ काय लागले, परी बसप्पाशे चित्त स्वामीचरणी आसक्त. जन पावदा न भीत नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माजरी, चरणी रुतती कंटक परी बसप्पाच्या चेतीनं वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची, तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा वाहनावरी आला. अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भियू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलत समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित स्तवर उचलून घेत, तव सर्प झाले सर्व गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून निघाले स्तवर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्व सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याशी बोलती यतीश्वर घरी जावं त्यास्तवर सुखे करावा संसार. दारापुत्रा पोशीजे आनंदोनी मानसी, बसप्पा गेला ग्रहाशी. वर्तमान सांगता कांत्याशी तेही अंतरी सुख व्हावे. कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची, दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यदरे, पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शन निरसून जाय ते पद. रात्रंदिन प्रेम विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करून स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक परिसुत पंचमदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता. असेच परत पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.